करूंगा। 6 ओवर का मैच है, पहले 2 ओवर पावर प्ले है, प्लेयर का रिव्यू नहीं है। अंपायर चाहिए उतने रिव्यू ले सकता है। अंपायर ने एक बार रिव्यू ले लिया, उसको ओवरटर्न नहीं किया जाएगा। इन नो केस द अंपायर्स डिसीजन वुड बी रिवर्स्ड। और इसके अलावा कंपलसरी चेज है। बॉल कोई भी जगह पे अगर खो जाता है, हर बार नया बॉल दिया जाएगा। छठे ओवर की लास्ट बॉल भी अगर खो गई तो वहां पे नया बॉल दिया जाएगा। बॉल ग्राउंड के अंदर फूट गया तो डेड बॉल, चौका और छक्का लग के ग्राउंड के बाहर गया तो चौका या छक्का जो लगा होगा वो दिया जाएगा। शर्तें लागू। आइए, आज हमारे साथ बहुत खुशी की बात है, टूर्नामेंट सम्राट जुन्नर भूषण अवार्ड सम्मानित चंद्रकांत शेट्टी जी हमारे साथ है। आज हमारे साथ पालघर जिला की आन बान शान और आडने गांव का नाम जिसने पूरे दुनिया में मशहूर किया, पालघर के सबसे व्यस्त कमेंटेटर और जिनकी मधुर आवाज़ आपने इस साल सुप्रीमो में भी सुनी, ऐसे प्रमोद शेडगे जी, ये भी आज हमारे कमेंट्री बॉक्स की शोभा बढ़ा रहे हैं। इसके अलावा 9 राज्यों में जिन्होंने समालोचन किया और राज्य स्तरीय पुरस्कारों की झड़ी लगा दी, ऐसे हमारे खास मित्र प्रशांत आदवड़े जिन्होंने भी इस साल सुप्रीमो में डेब्यू किया, उनका भी हार्दिक स्वागत है। हमारे स्कोरर प्राजक्ता देसाई जिन्होंने आईपीएल की स्कोरिंग की, उनका हार्दिक स्वागत है। हमारे मैनेजमेंट में विनय सिंह, आपका हार्दिक स्वागत है। हमारे ब्रांड एम्बेसडर थॉमस डैश का हार्दिक स्वागत है। समर इंफ्रास्ट्रक्चर हमारे टॉस का बॉस, इनका हार्दिक स्वागत है। दिनेश हरिश्चंद्र गुप्ता साहब वेलकम। करण भाई नवसारी से आए, उनका स्वागत है। आज स्वागत है अंपायर नासिर शेख, फयाज शेख, कल्याणी घोरपड़े और उनके साथ अमित गोलतकर। हमारे चारों अंपायर्स अपने ज़माने के मशहूर और मारूफ टेनिस बॉल और लेदर बॉल क्रिकेटर रह चुके हैं, उन सभी का हार्दिक स्वागत। हमारे डीजे का हार्दिक स्वागत है। 70 लाइव के तमाम टेक्नीशियंस जो सुबह रात आंखों में सुरमा लगाकर इतना अच्छा काम कर रहे हैं, उनका भी हार्दिक स्वागत है। उमेड़मान ग्रामस्थ का हार्दिक स्वागत है। और उमेड़मान सांस्कृतिक क्रीड़ा मंडल के तमाम कार्यकर्ताओं का भी मैं स्वागत करता हूं। हमारे ऑफिशियल पार्टनर है समर इंफ्रास्ट्रक्चर, एंजल डेवलपर्स, बाबा 9191, पीजीआई ग्रुप, अमेरिकन प्रीमियर क्रिकेट लीग हमारे सपोर्टिंग पार्टनर है, मीडिया पार्टनर न्यूज़ इन्फो और एचपी लाइव। पहला ओवर करेंगे विकी बोयर, जिनको बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट का अवार्ड दिया गया था लेट आलोक महेश्वरी क्रिकेट टूर्नामेंट भोपाल में। आज हमारे साथ इरफान दिखाई दे रहे हैं इस वक्त प्रतीक उमर 11 में। कौन कहता है खाली रिंकू सिंह ने आखिरी ओवर में 29 मारे? इरफान को देखिए काला चौकी में 5 बॉल में 30 रन चाहिए थे और इरफान ने वो काम किया है। और रिंकू सिंह तो बाद में आया, पहले अपना इरफान भाई है। तो झारखंड का श्रीखंड हमारे इरफान भाई, इनको आप देखेंगे, ये भी एक बहुत प्रोलिफिक लेदर बॉल एंड रबर बॉल टेनिस बॉल क्रिकेट प्लेयर हैं, बहुत बड़े प्लेयर्स हैं। आज मुन्ना शेख नासिक का आशिक, जिसकी बल्लेबाजी है क्लासिक, वो भी खेल रहे हैं। आज भावेश पवार खेल रहे हैं। इंडिया का इस वक्त सबसे टॉप के 5 ऑलराउंडर में का एक भावेश पवार। नए ओवर की पहली गेंद और यहां पर प्रथमेश ठाकरे और उनके साथ में प्रशांत गरत। वाइड बॉल अंपायर फयाज शेख द्वारा दिया गया। बॉलर एंड पर है अंपायर फयाज शेख, स्ट्राइकर एंड पर है अंपायर कल्याणी घोरपड़े। प्रथमेश ठाकरे पूरे दुनिया का सबसे महंगा और बड़ा क्रिकेट टूर्नामेंट 10PL का, जिन्होंने मैन ऑफ द टूर्नामेंट का अवार्ड जीता, 25 लाख रुपए की इनामी राशि जीतने वाली टीम के वो सदस्य थे।
स्कोर 1 रन। पावर प्ले के पहले 2 ओवर है और फील्डिंग को बहुत अच्छे से सजा दिया गया है प्रथमेश मात्रे द्वारा। इस बार स्वीप कर दिया बिल्कुल एबी डिविलियर्स की अदा में, शानदार चौका फाइन लेग बाउंड्री के बाहर। ये काम है बैटर्स का। स्कोर हो गया 5। इस टूर्नामेंट का पहला इनाम है 6,666 रुपए, दूसरा इनाम 3,333 रुपए। प्रथमेश ठाकरे अब सीधा थर्ड मैन से मिड ऑन पर आ चुके हैं। ट्रेडिशनल जब क्रिकेट होता था, टेस्ट क्रिकेट, तो कैप्टन हमेशा स्लिप में रहा करते थे। लेकिन मॉडर्न डे क्रिकेट में देखिए ऑस्ट्रेलिया कैसे बदलाव लाती है। ऑस्ट्रेलियन कैप्टन्स बॉलर के बाजू में खड़ा रहने की शुरुआत कर दिया ताकि उसको मशवरा दिया जाए। इस बार फिर से स्विच हिट कर दिया है, लेकिन फील्डर होने की वजह से वाइडिश पॉइंट पर गेंद रुकाई गई है और 1 रन का इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन। 6 ओवर का मुकाबला, स्कोर है 6 और इनाम है 6,666 रुपए। और हमारे मित्र अब्दुल शिकलगार यानी कि अब्दुल अंकल, हंसता हुआ नूरानी चेहरा, आपका स्वागत है। 6 विदाउट लॉस। छाती की ऊंचाई तक आती हुई गेंद इस बार हिटिंग द रिप केज। और विकी भोईर की यह खास बात है जिस तरह से वो मदद लेते हैं पिचेस से, और ऐसे गेंदबाज हमें चाहिए क्योंकि इनको देखने का एक अलग मज़ा है। एक रिदम है उनकी बॉलिंग में, जब वो दौड़ते हैं एक लय बना लेते हैं। स्कोर है 8, स्कोर है 7। ओहो, व्हाट अ शॉट, इंप्रोवाइज कर दिया यहां पर, अफलातून टाइमिंग और अंपायर का 4 रन का इशारा। स्कोर भले 4 का था लेकिन शॉट लाजवाब था। स्कोर हो गया 11। मूड बनाती हुई बल्लेबाजी यहां पर प्रथमेश ठाकरे की। भिवंडी का ब्लास्टर, फुल टॉस की गेंद पर किया जिसने बल्ले से प्लास्टर। बल्लेबाजी का जो है मास्टर प्रथमेश ठाकरे। आगे स्कोर 11। इस बार भी उसी दिशा में खेलने का प्रयास था। देखिए विकी भोईर भी ज़्यादा आक्रामक खिलाड़ी है, आक्रमण का जवाब आक्रमण से ही दिया जाएगा। क्रिकेट में एक मुहावरा है, फास्ट बॉलर शुड ऑलवेज बी अग्रेसिव इररिस्पेक्टिव ऑफ सिचुएशन ऑफ द मैच। 100 पे 9 लॉस हो या 10 पे 4 हो, फास्ट बॉलर अग्रेसिव ही होना चाहिए, और जो दिखाते हुए तीखा तेवर विकी भोईर का। स्कोर 11 विदाउट लॉस। प्रथमेश ठाकरे 4 बॉल 9। और इस बार भी हरकत ले ली लेकिन वो हरकत बरकत नहीं दे पाएगी। एक आसान कैच वहां पर मुकम्मल किया गया है, रवि लिंगाला के हाथ में आता हुआ कैच, और विकी भोईर ने बदला ले लिया। प्रथमेश ठाकरे कॉट रवि लिंगाला, बोल्ड विकी भोईर। आपला गाव उमेळमान, ज्याने वाढवली क्रिकेटची शान तो आहे उमेळमान। ज्या गावाचं लोक गायतायत गुणगान तो है उमेळमान। कल मेरे मित्र प्रमोद शेडगे ने एक बहुत बड़ी बात बोली, माणुसकीचा माहेरघर उमेळमान है, और उमेळमान में आप कभी भी आए आपकी आगता स्वागता की जाएगी। सुबह स्टेशन से हमारा पिकअप हो या शाम को हमको स्टेशन तक छोड़ना हो, उमेळमान वासियों ने कभी भी कंजूसी नहीं की, जो बड़ी बात है। थैंक यू सो मच फॉर योर लव एंड अफेक्शन। 1 ओवर 11 रन 1 विकेट, 70-70 लाइव।
आज हम विजय जाधव को भी देख रहे हैं। विजय जाधव जिन्होंने बहुत ज़बरदस्त पारी खेली थी देहू रोड में, और वो सुपर ओवर हुआ था डिंग डोंग के सामने। वन ऑफ द फाइनेस्ट ओपनिंग बैटर विजय जाधव। एक ओवर 11 रन 1 विकेट। नया ओवर दूर वाले छोर से होगा और इसको अंजाम देने के लिए भावेश पवार, भिवंडी के इतिहास का एक ऐसा तारीख साज खिलाड़ी जो पहले न कभी हुआ है न कभी होगा। तो हमारे साथ शुभ आगमन हो रहा है हेमंत बनियाल साहब का, जो खास नई दिल्ली से पधारे हुए हैं। धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली, इनका हार्दिक स्वागत। इस बार पुल कर दिया और बॉल जारी है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन के लिए। तगड़ा प्रहार और गेंद मैदान के बाहर। स्कोर हो गया 15। जबरदस्त बैटिंग कर रहे हैं प्रथमेश ठाकरे और भावेश पवार, जो कि दोनों भिवंडी के खिलाड़ी है। एक दूसरे की आमने सामने कई बार मेहमान नवाजी कर चुके हैं। इस बार फिर से हुक कर दिया है और यहां पर कैच होना संभव नहीं है। अशरफ खान वहां पर इसके पहले पहुंचते, थ्रो करते, रन हर वक्त था। प्रशांत घरत करेक्शन, बहुत जबरदस्त बैटिंग प्रशांत घरत की भी हम देख रहे हैं सीजन में। एक और इम्पॉर्टेंट अनाउंसमेंट है कि जो प्लेयर्स का डगआउट है उसमें केवल प्लेयर्स और टीम के ओनर्स और मैनेजर्स बैठेंगे। बाकी सब लोगों को नम्र प्रार्थना है कि आपको शामियाने में जाकर तशरीफ रखनी है। स्कोर 17-1। और यहां पर एक और चौका। योगेश पेड़कर का आगमन हुआ है और ये चौके के जरिए अब स्कोर को पहुंचा दिया गया है 21। योगेश पेड़कर भी विकेटकीपर कम बैटर के रूप में विख्यात है। रायगढ़ का फाइटर जेट ये नाम दिया गया है हमारे कमेंटेटर भाइयों द्वारा। बहुत साल पहले उनके जन्मदिन पर कमेंटेटर संदीप जगे ने बहुत बढ़िया आर्टिकल लिखा था। 21 for 1। इस बार सुर्रा हो गई गेंद, शूटर बॉल भावेश पवार की। स्कोर 21 for 1। भावेश पवार की तारीफ जितनी की जाए उतनी कम है। पिछला सुप्रीमो चषक जीतने वाली यही टीम थी, ट्राइडेंट न्यू मुंबई उसके सदस्य थे। इस बार भी एक बढ़िया गेंद थी, वहां पर रन को पूरा जरूर किया है प्रशांत घरत ने। ओवर समाप्त होते हुए 2 ओवर के बाद स्कोर हो गया है 22 for 1। आप देख रहे हैं नरवीर चिमाजी अप्पा चैंपियंस ट्रॉफी 2023 सीजन 1। अगले साल ये टूर्नामेंट का पहला इनाम 10 लाख, दूसरा इनाम 5 लाख। मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए मोटर कार, और इस साल जो 8 टीमें खेल रही है उनको पहला प्रेफरेंस दिया जाएगा। भावेश पवार 1 ओवर 11 रन, कोई विकेट नहीं, 1 ओवर पूरा कर दिया है। पहला ओवर विकी बोयर ने किया जिनको 1 विकेट मिली। योगेश पेड़कर 0 पर, प्रशांत घरत 7 बॉल 12। आउट होने वाले बैटर थे प्रथमेश ठाकरे जिन्होंने रन बनाए हैं 9। और नया ओवर लेकर आ रहे अब विक्रांत चौहान, डीएन नगर के खिलाड़ी है। मुझे आज भी याद है वर्ली का आदित्य साहेब चषक, जहां पे कृष्णा सातपुते को उसने 6 बॉल में 1 रन दिया, जस्ट 1 रन। और ये खिलाड़ी इतना मशहूर हो गया, कृष्णा सातपुते को भी रोका जा सकता है बताया। इस साल के बाली ट्रॉफी में राजेश धोबी, इन्होंने 3 डॉट बॉल कृष्णा सातपुते को की और तारिफ भाई ने सीधा 10,000 रुपया दे दिया। बेहतरीन गेंदबाजी, मतलब कृष्णा सातपुते को भी रोकने वाले गेंदबाज अब पैदा हो चुके हैं, जो अच्छी बात है। इस बार अपरकट मार दिया है और खाली जगह से गुजरती हुई गेंद जाएगी सीधा वायुमंडल में और 6 रन। हॉट शॉट।
स्कोर हो गया 28-28। प्रशांत घरत की तारीफ करनी होगी यहां पर। अगला मैच होगा धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली और प्रशांत घरत अगर अर्धशतक लगाते हैं तो अमेरिकन प्रीमियर क्रिकेट लीग की ओर से 5,000 रुपए दिए जाएंगे। वाइड बॉल। शिरसाट मुंबई लायंस ये चौथी टीम रहेगी आज के दिन। 5,000 रुपए आप सिर्फ अंदाजा लगाइए। इस बार फिर से अपरकट मारना चाहता, वहां पर गेंद नो मैंस लैंड में जाती हुई 1 रन और। देखिए कहने के लिए 5,000 रुपए, लेकिन इसको मैं डॉलर में बात करूं तो लगभग $60 है। और $60 आने के बाद मतलब आपके बटुए का वजन बढ़ जाता है। हो सकता है वो डॉलर आप संभाल के रखें तो 2 साल बाद वो 100 का भाव भी हो जाए। माल आते रहना चाहिए। आग लगा लो सीने में, आग लगा लो सीने में, जब तक लाख न जीतो अप्रैल के महीने में। स्कोर है 30 एक विकेट के नुकसान पर। 30 for 1 पीजीआई ग्रुप। योगेश पिंडकर विक्रांत की ये गेंद खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद गई ऑफ साइड पर और एक आसान कैच। आउट होकर वापस जाना पड़ेगा। योगेश पिंडकर कॉट दीनू कांबळे, बोल्ड विक्रांत चौहान। विकेट नंबर 2। इस साल के पालघर टेनिस प्रीमियर लीग का विजेता पद उनके कैप्टनशिप में जीता गया। मैन ऑफ द टूर्नामेंट रहे। भिवंडी प्रीमियर लीग में भी बहुत जबरदस्त काम उनका रहा है। तो हर 6 के लिए 500 रुपए का अवार्ड विनोद सैनी साहब द्वारा दिया जाएगा पीजीआई ग्रुप के लिए। पीजीआई ग्रुप के भी अच्छे दिन आ गए हैं और आपने अगर एक 6 लगाया तो सीधा 500 की एक हरी नोट बटुए का वजन बढ़ा देगी। बैंक 4 बजे तक खुला है। रेस्ट मिला तो जाके सीधा बैंक में जमा कर दीजिए। बैंक अच्छा होगा तो कुछ अच्छे बैंक सेविंग अकाउंट पर 7% भी दे रहे हैं। टैप करते हुए खेला विशु ने, 1 रन यहां पर गेंद गई थी। स्वयं कैप्टन गेंद को उठाते हुए बहुत अच्छा आशावाद वहां पर प्रकट किया था प्रथमेश मात्रे ने कि 60 से 70 के आसपास का स्कोर हम देख सकते हैं। एक आध जगह पर बाउंस अनइवन है जिसका फायदा भी मिलेगा गेंदबाजों को। स्कोर है 31 for 2। अच्छी स्थिति में इस वक्त पीजीआई ग्रुप। विक्रांत की अगली गेंद इस बार अपील की गई और आउट, कॉट बिहाइंड। बड़ा विकेट यहां पर मिलता हुआ आउट होकर वापस जाएंगे प्रशांत घरत।
इस टूर्नामेंट में जो पहले दिन हमने ग्रामीण क्रिकेट देखा उस दिन के वो बेस्ट बैटर रहे हैं। मतलब पिच किस तरह खेल रही है उससे अच्छी तरह वाकिफ हैं। मैकमिलन गोविंद के नाम पर भी कई बेस्ट बैटर और मैन ऑफ द टूर्नामेंट के अवार्ड रहे हैं। और विश्वनाथ यादव के साथ जुड़ेंगे दो युवा खिलाड़ी इस वक्त क्रीज पर टैप करते हुए खेला। बहुत अच्छा आत्मविश्वास झलकता हुआ, गेंद गई इरफान के पास, इरफान का थ्रो इसके पहले पहुंचता है। एक रन पूरा करते हुए यहां पर स्कोर हो गया 32, 3 खिलाड़ियों के नुकसान पर। स्ट्रेटेजिक टाइम आउट 5 मिनट का। अब हमारे दोनों पानी सम्राट वापस आ चुके हैं और खेल की शुरुआत होगी। भावेश पवार, क्या कर पाएंगे पवार अपने गेंद से वार। ग्रामीण क्रिकेट में एक बहुत बड़ा लोहा मनवा चुके हैं गोरसई बी टीम, लेकिन ये शहरी क्रिकेट ऑल इंडिया क्रिकेट है जहां पर भावेश पवार लेफ्ट आर्म राउंड द विकेट टप्पा खाते बल्ले को स्वाइप किया, 1 रन पूरा किया है। अशरफ खान के पास स्कोर आगे बढ़ता हुआ 3 विकेट के नुकसान पर 33। चौथा ओवर शुरू हो चुका है। कंपलसरी चेज है इस टूर्नामेंट के नियम के अनुसार। हमारे बीच धमाका क्रिकेट क्लब के अहमद बनियाल साहब, आपका भी हार्दिक स्वागत है, वेलकम। पिछले साल क्या जबरदस्त परफॉर्मेंस रहा था मड आइलैंड और दाणू में, जब जगत सरकार ने वो 3 6 लगाए थे विश्वजीत ठाकुर को, 35,000 रुपए की राशि हासिल की थी। स्कोर 34, 3 विकेटों के नुकसान पर। इस बार भी बहुत अच्छे से पुल किया है, क्लोज टू द बॉडी खेला था, यह सुनिश्चित किया था बॉल हवा में नहीं रहेगी और 1 रन पूरा करते हुए वहां पर एक बार फिर से दोनों बैटर अभी 1-1 रन से स्कोरबोर्ड को गति में रख रहे हैं, लेकिन बड़े स्ट्रोक्स आना लाजमी है। स्कोर 3 विकेट के नुकसान पर 35। आप देख रहे हैं नरवीर चिमाजी अप्पा चैंपियंस ट्रॉफी 2023। इस बार बल्ले का मोटा सिरा लिया, डीप थर्ड मैन पर जाती हुई गेंद, विजय यादव का थ्रो और 1 रन। 36 फॉर 3। स्कोर कंट्रोल में है। प्रथमेश ठाकरे और प्रशांत गरज जब खेल रहे थे तो ऐसा लगा था 60-70 तक जाएगा, बट नाउ इट इज वेरी मच अंडर कंट्रोल। इस बार पुल कर दिया है और दूर दराज भेज दिया उस गेंद को, आलीशान सिक्सर।
इस बार भावेश पवार की वापसी अच्छी रही। ओवर समाप्त होता हुआ 4 ओवर के बाद स्कोर है 42। 3 खिलाड़ियों के नुकसान पर 10.5 का रन रेट है। भावेश पवार 2 ओवर 20 रन, कोई विकेट नहीं। मैकमिलन 5 बॉल 9 रन, विश्वनाथ यादव 3 बॉल 2। अब आखिरी 2 ओवर का खेल शेष। बॉलिंग ऑप्शंस क्या है इसको डेफिनेटली देखा जाएगा। रवि लिंगाला, प्रथमेश पवार, मुन्ना शेख और विजय जाधव, विकी भोईर, 5 खिलाड़ी एक साथ बात कर रहे हैं। हु शुड गेट अ चांस? विल इट बी इरफान और समवन एल्स? अगले मैच के टॉस के लिए दोनों टीमों को रेडी रहना है। धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली और शिरसाट स्पोर्ट्स मुंबई लायंस। दैट विल बी मैच 2। पश्चिम बंगाल और दिल्ली के, हरियाणा के, पंजाब के कई प्लेयर्स को आज आप देखेंगे, जिसमें प्रमुख रूप से सरोज प्रमाणिक, जगत सरकार और भी कई खिलाड़ी हैं। धीरे धीरे सबके बारे में आप तक जानकारी पहुंचाएंगे, लेकिन इस वक्त नया ओवर करेंगे विक्रांत चौहान। स्टार्ट ऑफ ओवर नंबर 5। हर 6 पर 500 रुपये विनोद सैनी साहब की ओर से। 6 लगाते जाओ, 500 जमा करते जाओ। ओ, क्या काटा है गेंद को विक्रांत चौहान ने। बिल्कुल ऑफ और मिडिल के बीच में टप्पा खाकर बाहर निकली थी। विकेट कीपर मुन्ना के पास गई, मुन्ना से प्रथमेश के पास और प्रथमेश से अब विक्रांत के पास। सुपर बॉल, 42 for 3। इस बार भी लालच दिया था, रोक दिया विश्वनाथ को। विक्रांत चौहान भी काफ़ी परिपक्वता वाली गेंदबाजी अब कर रहे हैं। पिछले 2 साल में इनकी गेंदबाजी में जो निखार आया है वो वाकई में काबिल तारीफ है। तपती हुई गर्मी की तपीश में तप कर एक तपस्या करनी पड़ती है इस तरह की कामयाबी हासिल करने के लिए। लगातार 2 गेंदें रोक कर रखा है। इस बार इनसाइड आउट लॉफ्ट कर दिया है और टप्पा खाती हुई बॉल एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद 4 रन। लाजवाब देखने मिली। 46 पे 3 रनों की रफ्तार अब बढ़ती हुई। जाधव ने स्विच हिट लगाया, कम से कम 1 रन जरूर बनेगा, वहां पर गिर गए दीनू कांबळे। 47 for 3। वी आर इन ओवर नंबर 5। कल भी हमने देखा कई अच्छे क्षेत्र रक्षण के प्रदर्शन देखे। इजाज कुरैशी ने कल जो 6 बचाया था, वन ऑफ द हाइलाइट्स ऑफ यस्टरडेज गेम। कांदारी किंग्स बैंड्रा के लिए खेल रहे थे। इस बार स्विच हिट लगाने का प्रयास और आउट। पक बाधा की अपील और लौटना होगा मैकमिलन गोविंद को। स्टंप टू स्टंप बॉल। मैकमिलन एलबीडब्ल्यू विक्रांत। तीसरी सफलता विक्रांत चौहान को। विक्रांत चौहान अपनी टीम के लिए सबसे बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए नया बैटर है भार्गव पाटिल। आउट होकर वापस आ गए मैकमिलन गोविंद। 9 रन बनाए मैकमिलन ने। 47 पे 4, 47 for 4। एक अच्छी बात यह कि नियमित अंतराल पर विकेटें गिरी है। फॉलो विकेट्स अगर देखें तो पहला विकेट गिरा था 11 पर, दूसरा 30 पर, तीसरा 31 पर, चौथा 47 पर। थैंक यू सो मच प्राजक्ता देसाई। बहुत ज़बरदस्त स्कोरिंग की मालूमात है और आईपीएल की स्कोरिंग जिसने की हो आप अंदाज़ा लगा सकते हैं ये हमारी बच्ची कितना तरक्की कर रही है इस वक्त। वन ऑफ द बेस्ट स्कोरर्स इन इंडिया।
47 for 4। फिफ्थ ओवर इन प्रोग्रेस। विक्रांत चौहान के पास और एक मौका है विकेट लेने का। अब तक 15 रन देकर 3 विकेट। 11 बॉल में 15 रन देकर अगर 3 विकेट आप लेते हैं, बड़ी बात है। 30 मिनट में आपको 6 ओवर करने हैं। अगर 30वां मिनट स्टार्ट होता है और आपका ओवर स्टार्ट नहीं हुआ है लास्ट ओवर, तो सर्कल के अंदर एक खिलाड़ी बढ़ा दिया जाएगा। स्ट्राइक पर है भार्गव पाटिल। वाइड बॉल। 48 for 4। 4 एक्स्ट्रा है अब तक 48 में। यहां पर बल्ला घुमा, गेंद बाजू से चली गई, स्विंग एंड मिस। ओवर समाप्त। 5 ओवर समाप्त हुए। 48 रन 4 विकेट के नुकसान पर रन रेट नीचे आता हुआ 9.60। पावर प्ले के पहले 2 ओवर में 22 रन बने थे, उसके बाद वाले 3 ओवर में केवल 26 रन बने हैं और अच्छी वापसी की है यहां पर प्रतीक उमर 11 ने। आखिरी ओवर करेंगे इरफान। और स्ट्राइक पर रहेंगे विश्वनाथ जाधव। इस मैच में आप अशरफ खान जैसे हार्ड हिटर बैटर को देखेंगे। विजय जाधव, उनकी क्षमता ऐसी है कि यहां से ऐसे 6 मार सकते हैं जो गोखीवरे तक जा सकता है बॉल, ऐसी क्षमता है विजय जाधव की। प्रथमेश पवार बहुत तजुर्बेकार खिलाड़ी है। मुन्ना शेख मिस्टर कंसिस्टेंट ऑफ लास्ट ईयर। दीनू कांबळे, रवि लिंगाला, बहुत स्ट्रांग बैटिंग ऑर्डर है। भावेश पवार, इनको हम कैसे भूल सकते हैं। फुल टॉस बॉल और बेस बॉल हिट। उड़न खटोला, 6 रन। व्हाट अ शॉट। विश्वनाथ जाधव, बुझी को राख कहते हैं और उस राख से निकलने वाले बारूद को विश्वनाथ कहते हैं। स्कोर हो गया 54। 500 रुपए जमा कर लिए उन्होंने अपने लिए। विनोद सैनी साहब दे देंगे आपको। 54 for 4। यहां पर एक और जाएगी क्या? नहीं, अशरफ खान ने कैच ले लिया और विश्वनाथ जाधव की पारी समाप्त होती हुई। 9 गेंदों में 13 रन बनाए और पारी का 5वां विकेट यहां पर पतन होता हुआ। वेरी वेल प्लेड विश्वनाथ जाधव। छोटी उपयोगी पारी और उनकी जगह जाते हुए मैदान में जिग्नेश पटेल, गुजरात के ऑलराउंडर हैं और बहुत बड़ा नाम है जिग्नेश पटेल का, जो वर्ल्ड कप इंग्लैंड में हुआ, जैसा मैंने बताया टॉस सेरेमनी के दौरान क्रियो कप खेलने भारत से टीम गई थी और क्रियो कप जीता था। भारत के कैप्टन भरत लोहार को क्लाइव लॉयड ने ट्रॉफी तकसीम की थी और उस टीम के वो सदस्य भी थे। अविनाश जाधव, भरत लोहार, कृष्णा सातपुते, इजाज कुरैशी, विश्वजीत ठाकुर, ओमकार देसाई, ये तमाम खिलाड़ियों को मौका मिला था। जिग्नेश पटेल उस टीम के सदस्य थे। इस बार जड़ में आती हुई गेंद ड्राइव किया जिग्नेश ने, 1 रन पूरा किया। दूसरा रन तेज और यहां पर 4 रन, पूरा फायदा। फैंटास्टिक 4। स्कोर 58। जो 60 से 70 की बात जिग्नेश ने की थी वो उन्होंने पूरी की, क्योंकि जिग्नेश भी सलमान खान को अपना रोल मॉडल मानते हैं। एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं केवल अपने आप की सुनता हूं। सीधा डायरेक्ट भी डायलॉग कॉपी नहीं कर सकते ना, कॉपीराइट आ जाता है, तो इसलिए खुद की सुनो, रनों को बुनो। 58 for 5। तेज एक्सप्रेस बॉल नीचे रहती हुई इरफान की बॉल को पिचअप कराना चाह रहे थे वहां पर जिग्नेश के लिए। जिग्नेश ने अच्छी शुरुआत जरूर की है। कप्तान की बारी खेलते हुए 2 गेंदों में 4 रन। आखिरी 2 गेंदें शेष है और ये स्कोर अगर 65 से 70 तक ले गए तो वी हैव अ गुड मैच ऑन द हैंड।
65 इज मिनिमम रिक्वायर्ड। और इस बार गेंद को ऊपर उठाया था, ये इरफान है। एक बॉल नीचे रही, एक बॉल ऊपर उठी। चिन म्यूजिक 58 फॉर 5, रन रेट 9.94। आखिरी गेंद पहली पारी की। और इस पर भी इरफान ने प्रभावशाली गेंदबाजी की। 1 ओवर 10 रन 1 विकेट इरफान का बॉलिंग विश्लेषण। 6 ओवर की समाप्ति पर 58 रन बने हैं 5 विकेटों के नुकसान पर। विनिंग टारगेट 59। जिग्नेश 4 बॉल 4 नॉट आउट। भार्गव 1 बॉल 0 नॉट आउट। 59 is the target for Pratik Umar 11. और दूसरी पारी में खेल की शुरुआत होने में अभी थोड़ा समय है। धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली बनाम शिरसाट स्पोर्ट्स मुंबई लायंस, ये दो कैप्टन टॉस के लिए आ जाए। धन्यवाद हार्दिक पांडे सर. आम्ही जरा मुख्य मंचाकडे बोलतोय. आमच्याकडे उपस्थित आहेत मान्यवर, त्यांचा सन्मान सत्कार करणं हे आमचा उमेदवारांचा आद्य कर्तव्य आहे. त्या विनंतीला मान देऊन दुर्गा ट्रान्सपोर्टचे मालक सन्माननीय ओमप्रकाश तिवारी जे आमच्यात उपस्थित आहेत, मी हितेश गुप्ता साहेबांना विनंती करतोय की आपण ओमप्रकाश तिवारी साहेबांचा मान सन्मान करावा. दुर्गा ट्रान्सपोर्टचे मालक श्री ओमप्रकाश तिवारी यांचा मान सन्मान करतील. आमच्या यात उपस्थित हितेश गुप्ता साहेबांना विनंती करतोय की आपण ओमप्रकाश तिवारी साहेबांचा सन्मान सत्कार करावा. धन्यवाद भाऊ. धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली के ओनर हेमंत बनियाल साहब, आपको भी स्टेज पे आके तशरीफ लानी है. हेमंत बनियाल साहब, आपसे गुजारिश है स्टेज पर आए. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद डीजे. या नरवीरची माझी अप्पा ट्रॉफी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलं ते विशेष अतिथींचा आम्ही आभार प्रगट व्यक्त करतो शब्द सुमनांनी. कमिटी मेंबर्सना विनंती असेल की आपण सर्वांनी बाउंड्रीलाईनचा ताबा घ्यायचा आहे जेणेकरून कुठला वादविवाद होणार नाही. सर्व सदस्यांना विनंती असेल की आपण बाउंड्रीलाईनचा ताबा घ्यायचा आहे. आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय सन्माननीय समर इन्फ्रास्ट्रक्चर सन्माननीय श्री दिनेश गुप्ता साहेब, PGI ग्रुप विनोद सैनी साहेब, एंजल डेव्हलपरचे श्री हेमंत दवे साहेब, न्यूज अँड इन्फोचे प्रभाकर कुडाळकर साहेब, HP लाईव्हचे हनीफ पटेल साहेब आणि प्रवीण नलावडे साहेब, DGS ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 911 बाबा कमलाकर जाधव साहेब, उमेलमान क्रीडा संकुल, सन्मान्य नगरसेवक सचिन हरीश्वर घरत साहेब, सन्मान्य श्री संतोष कोणजिया उद्योजक, VCPL नेटचे मालक सन्माननीय नरेश पाटील साहेब, साईराम डेकोरेटचे श्री कांती मानकर साहेब, प्रतीक पिंटरचे किरण बांग व प्रवीण बांग, पांडवास प्रोडक्शनचे स्वप्नील घरत, हर्ष भोईर, समीर घरत, शुभजलचे सन्मान्य श्री सिद्धेश्वर शशिकांत पाटील साहेब. आणि ही चिमाजी आप्पाची जी प्रतिकृती आम्ही बनवलेली आहे ते आमचे चित्रकार आहेत कुमार हेमंत पाटील, गुरुदत्त पाटील, दीपक किनी, मंग्या भोईर. तसेच माणिकपूर पोलीस स्टेशन, वसई विरार शहर महानगरपालिका, ओमकार EV पॉईंटचे सन्मान्य चिरंजीव पाटील साहेब, उमेलमान ग्रामस्थ, तसेच किशोर पाटील, पंकज पाटील, नीरज घरत, बुलेश पाटील, कल्पेश नाना, जयेश किनी, दिनेश पाटील, भरत पाटील या सर्वांचे आम्ही या सन्मान्य नरवीर चिमाजी आप्पा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विशेष आभार व्यक्त करतोय. असंच सहकार्य आम्हाला यापुढे लाभणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करून मी आमचे पुढील समालोचक पंड्या साहेबांना विनंती करतोय की आपण समालोचनाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद आपका. पुढील समालोचनासाठी आपले मित्र प्रमोद शेडगे सज्ज होत आहेत, परंतु तत्पूर्वी टॉससाठी कॉल देऊ इच्छितो. कॉलिंग फॉर धमाका दिल्ली
धमाका क्रिकेट क्लब न्यू दिल्ली एंड शीर्षा स्पोर्ट्स मुंबई लायंस नेक्स्ट मैच। दोनों कैप्टन यहाँ पे टॉस बॉक्स में आ जाए। आप देख रहे हैं नरवीर चिमाजी आपा चैंपियंस ट्रॉफी 2023 सीजन 1। जैसा आज हमने सुबह भी अनाउंस किया, अगले साल ये टूर्नामेंट का पहला इनाम 10 लाख, दूसरा इनाम 5 लाख रहेगा और अगले साल मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए मोटर कार रहेगी। इसके अलावा जो 8 टीमें इस साल खेल रही है उनको पहला प्रेफरेंस दिया जाएगा जब टीमों की एंट्री सुनिश्चित की जाएगी। बहुत बड़ी खुशखबरी विनय सिंह ने दी है और हम आप सभी के आभारी हैं। थैंक यू समर इंफ्रास्ट्रक्चर टॉस का बॉस दिनेश हरिश्चंद्र गुप्ता जी। टॉस के लिए दोनों कैप्टन से प्रार्थना है कि आपको रेडी रहना है और मैं हेमंत भाई से गुजारिश करूंगा मंच पर आ जाए। जी आ चुके हैं हेमंत भाई, वेलकम। चक दे फट्टे नव दे गिल्ली। हाँ हेमंत भाई आ चुके हैं और हेमंत भाई की शान में एक ही चीज़ कहूँगा, पूरे कायनात में आप जैसा दोस्त नहीं है, इसलिए आपका स्वागत है। बहुत ज़बरदस्त धमाका 70-70 बिग बैश आपने दिल्ली में देखा। दुनिया का ऐसा टूर्नामेंट, बारिश हो रही थी लेकिन ऑर्गेनाइज़र हेमंत भाई और तारिफ भाई रुके नहीं। उन्होंने एक बोल्ड डिसीजन लिया कि क्रिकेट के लिए हम कुछ भी करेंगे, हम खिलाड़ियों के लिए खाने पीने रहने की व्यवस्था इनाम देकर उनको भेजेंगे। और हेमंत भाई का एक स्टाइल है, कई बार हम जब टूर्नामेंट्स में जाते हैं हेमंत भाई खुद खाने पीने के शौकीन है, प्रॉपर बूफे लगाकर खिलाड़ियों को खाना उन्होंने स्टेडियम में खिलाया, ये बहुत बड़ी बात है। सो थैंक यू सो मच मिस्टर हेमंत बनियाल फॉर योर ऑगस्ट प्रेजेंस टुडे। और आइए अब सीधा चलेंगे प्रमोद शेडगे के पास। आडने का एक ऐसा आवाज़ जो पूरे पालघर के हर गांव में गूंज रहा है, सुप्रीमो में गूंजा है और आने वाले दिनों में और भी कामयाबी के परचम लहराता हुआ। प्रमोद शेडगे, धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच हरीश पंड्या सर, व्हॉइस ऑफ इंडिया. आणि फक्त एक दिवस राहिला जीवन गौरव पुरस्कार आणि खऱ्या अर्थानं तो सुवर्ण क्षण त्यांच्या कारकिर्दीतील आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांनी आपल्या परिपूर्ण समालोचनाची पोचपावती पूर्ण या जगभरात पसरवली. आणि आज आमचं भाग्य आहे की त्यांच्या समवेत या ठिकाणी समालोचन करण्याची संधी प्राप्त होते. आपण मोटरसायकल पाहू शकतायत, अप्रतिम सुरेख पद्धतीने मॅन ऑफ द सिरीजसाठी जी अप्रतिम व्हाईट अँड व्हाईटमध्ये सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर, चेंडूला या वेळेला जरूर पिच केलं गेलं. प्रथमेश ठाकरे कमी वेळेत आणि कमी वयामध्ये खूप चांगली प्रगती करत असताना हा गोलंदाज पाहायला मिळतो. वारेट गावचा हा सुपुत्र आणि भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करताना वारेट गाव हे एक्झॅक्टली अंबाडीच्या तुम्ही राईट साईडला जातील भिवंडी रोडला, त्यावेळेला वारेट गाव तुम्हाला मात्र लागेल आणि त्या गावातील हा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला करारा प्रहार, क्लास ड्राईव्ह, अप्रतिम इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. शेवटच्या क्षणाला चेंडू रोखला जाईल का? यस, डेफिनेटली. खूप चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. फेकी येईपर्यंत या ठिकाणी मिळतील 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 2 या धावसंख्येवर. मुन्ना शेख एक सेन्सिबल क्रिकेट म्हणून नेहमी सातत्याने पाहायला मिळतं आणि एक कूल मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर विजय जाधव सारखा एक खेळाडू आपण पाहू शकतायत आज नॉन स्ट्राईक एंडला. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. प्रथमेश ठाकरे आणि प्रशांत गरत विकेट किपिंगच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू आपण पाहू शकतात, म्हणजे पालघर रत्न या ठिकाणी पाहतायत. आज योगेश पेंडकरला आपण पाहू शकतायत. अप्रतिम चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण पाहतायत. आज अंकित पाटील यांना सुद्धा सुवर्ण संधी मिळाले. मॅन फ्रॉम अचोळे, मॅकमिलन गोविंद, उत्तमचा वंडर बॉय याला सुद्धा आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना उमेळमान ग्रामस्थ आपण पाहतायत. आज या मॅचचा आनंद घेत आहेत. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट, क्लास टायमिंग यावेळेला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला सरळ वेगाने. अप्रतिम ॲज स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान येतोय. चॅम्पियन ट्रॉफी चौकार. उमर प्रतीक 11 संघ यावेळेला सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतात 59 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा.
क्लास टायमिंग होतं. सरळ बॅटने बॅक टू द बॉलर. व्हॉट अ शॉट. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. विश्वनाथ जाधवला चेंडू मिळणं नामुमकिन. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल चौकाराकरिता. गुड शॉट. सॉंग नरवी चिमाजी अप्पा चॅम्पियन ट्रॉफी वसई आपण पाहतायत. पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतायत उमेमान क्रीडा संकुलामध्ये सुरू आहे. आजचा सेकंड डे पाहायला मिळतो या स्पर्धेचा. ऑफिशियल पार्टनर समर इन्फ्रास्ट्रक्चरचे आपण पाहतायत दिनेशजी गुप्ता साहेब आमच्या व्यासपीठावर आहेत. ऑन साईडला जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय मुन्ना शेखच्या बॅटमधून. क्लास चॅम्पियन ट्रॉफी षटकार. आपण पाहू शकाल जबरदस्त ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि अप्रतिम या ट्रॉफीज आपण पाहू शकतायत. नरवीर चिमाजी अप्पा चॅम्पियन ट्रॉफी वसई विनर रनर अप आपण पाहतायत. बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज अफलातून या ट्रॉफीज आपण पाहतायत. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅन थँक्यू व्हेरी मच. चला शिरसाट मुंबई लायन्स शेवटचा आणि अंतिम ऑफिशियल कॉल असेल. प्लीज लवकरात लवकर या. शिरसाट मुंबई लायन्स टीमचा कॅप्टन जर आला असतील तर लवकरात लवकर आपण या. 16 धावा झालेत. काय जबरदस्त या ठिकाणी मुन्ना शेख SPP चॅम्पियन्स ट्रॉफी कोण विसरेल. काय अप्रतिम त्या नाईटच्या स्पर्धेमध्ये खेळी केली होती. मॅन ऑफ द सिरीजचा अगदा ठरला गेला होता. तोच खेळाडू आपण पाहताय. तर विजय जाधव 9 बॉल 9 षटकार मारण्याची किंवा या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर धानीवच्या मैदानात तोच खेळाडू विजय बबन जाधव पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं बंजारा समाजामधून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने पुरस्कृत झालेला खेळाडू विजय जाधव एका साईडला आपण पाहताय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत जिग्नेश पटेल. एक अफलातून गोलंदाज, मॅग्निफिसंट प्लेयर. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. विश्वनाथ जाधव एकच ऍक्शन मध्ये मॅकमिलन गोविंद या ठिकाणी पुढे सरसावतोय. गुड फिल्डिंग. सुपर फिल्डिंग करत असताना बॅकअप चांगला मिळाला. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 17 धावा. टेनिस बॉल क्रिकेटला अगदी सुगीचे दिवस आलेत आपण सातत्याने पाहत आहेत. आणि आज हे खेळाडू व्यावसायिक खेळाडू बनले गेलेत. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय. मी माझ्या गावासाठी प्रथमतः खेळावं आणि गावाचं प्रतिनिधित्व करत असताना मात्र एक चांगला परफॉर्मन्स करत करत मला कुठेतरी ओपन संघामध्ये माझी वर्णी लागावी. त्यासाठीही मात्र कष्ट, अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत घेताना हे खेळाडू पाहायला मिळतात. कारण कष्टविना फळ नाही आहे. ते क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. आणि ते कष्ट मात्र तुम्हाला घ्यावेच लागतात. हे आपण सातत्याने पाहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा जिग्नेश पटेल. आज प्रज्योत अंबिरेला आपण पाहतायत. एक जबरदस्त खेळाडू, अप्रतिम वरोर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि राकेश तांबोरे या खेळाडूंना सातत्याने आपण पाहतायत. दर्शवत असतात, वर्णी लावत असतात. आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. अर्नाळ्याचा अनमोल रत्न. ऑफ साईडला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये. तिथून मुन्ना शेख एक धाव कंप्लीट करतोय आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर उमर प्रतीक 11 हा संघ जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. चांगली स्टार्ट या ठिकाणी, भन्नाट स्टार्ट पाहायला मिळतोय. अप्रतिम 18चा आकडा विराट कोहलीचा आपण पाहिला. स्ट्रगल केलं आणि स्ट्रगल करता करता मात्र अप्रतिम आपण पाहू शकलात की आतापर्यंत चांगली शतकं त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. म्हणजे स्ट्रगल करता करता तुम्हाला प्रयत्न करत राहा, ऑटोमॅटिक तुम्हाला मार्ग मिळत राहील. 18 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द लेग स्टंप. पंच वळतायत. कल्याणी घोरपडे सर पाहायला मिळत आहेत. आणि फयाज शेख सर आपण पाहू शकताय. 4 पंच या स्पर्धेला नेमले गेलेत. आपण पाहू शकतायत अमित गोलटकर सर, तर नासिर शेख सर, असे 4 पंच पाहायला मिळत आहेत. अब्दुल शिकलगार यांना आपण पाहू शकतायत. अप्रतिम व्यक्तिमत्व.
ऑन साईडला खेळला गेला, मिस टायमिंग जरूर होता. मॅकमिलन गोविंद थोडीशी घाई करतायत, तिथे सिंगल मिळाली, सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाईल का? विजय जाधव डेंजर झोन कडे होते, परंतु इथे 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. सिंगल मधून डबल कशी कन्वर्ट करायची, एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास बनला गेलाय आणि एक एक धावेसाठी झगडताना आपण पाहतायत क्रिकेटच्या मैदानात हे खेळाडू रणरणत्या आणि रखरखत्या उन्हामध्ये ऊन माथ्यावर घेऊन मात्र डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळत असताना हे खेळाडू आपण पाहू शकतायत. 21 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. ऑफिशियल पार्टनर समर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोप्रायटर ज्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला सांगितलं पुढच्या वर्षी मात्र 10 लाखाची स्पर्धा पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. एक उत्तुंग भरारी घेईल वसई तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये जे ऑफिशियल पार्टनर आहेत. मात्र फुलटॉस चेंडू होता, अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा मनसुबा बनवला, शफल झाले होते आणि इथे फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट, खराब शॉट सिलेक्शन, विजय जाधव गॉन. दिनेश गुप्ता आणि संपूर्ण टीमने ऑफिशियल पार्टनर समर इन्फ्रास्ट्रक्चर, एंजल डेव्हलपर्स, बाबा 9191 पीजीआय ग्रुप आपण पाहताय. सपोर्टिंग पार्टनर अमेरिकन प्रीमियर क्रिकेट लीग आपण पाहताय शिकागो. मीडिया पार्टनर न्यूज इन्फो, HP लाईव्ह. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 6,666, द्वितीय पारितोषिक 3,333. कौशिक जाधव यांचं सुद्धा आगमन झालंय, जे आर्टिस्ट आहेत आणि कालच आपण त्यांची न्यूज सुद्धा पाहिली TV9 वर. प्रतिम आपण पाहू शकतायत, APP माझावर सुद्धा आपण पाहतायत आणि चांगले आर्टिस्ट कौशिक जाधव, वेलकम मॅन फ्रॉम भाताने, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कुडाळकर साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने त्यांच्या न्यूज मात्र प्रसारित होतात. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय, डॉट येतोय. कृपया करून जो आमच्या डाव्या साईडला जो डगआउट आहे तो कृपया करून प्लेअरसाठी आहे, लक्षात घ्यायचंय. तिथे कोणताही प्रेक्षक वर्ग बसणार नाहीये आणि मी कमिटी मेंबर्सला, व्हॉलेंटियर्सला विनंती करेन तिथे जाऊन आपण मात्र दखल घ्या. धावांची गती 21 धावा झाले. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा या फलकावर पाहायला मिळतात. कौशिक जाधव यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सुस्वागतम आहे. एक अतिशय 14 एप्रिलला आपण पाहिलं एक रुपयाच्या नाण्यावर ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुंदर छायाचित्र बनवलं गेलं आणि पूर्ण न्यूजला आपण झळावताना आपल्याला पाहायला मिळतात कौशिक दिलीप जाधव. त्या ठिकाणी मी व्यासपीठावर विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. 21 धावा, 1 गडी बाद, 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. इथून जर आपण पाहिलं तर 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहत आहेत जवळजवळ 38 धावांची गरज असेल. 24 बॉल 38 धावा, 24 बॉल 38 धावा आपण पाहत आहेत. मालिकावीर दुचाकी मोटरसायकल आहे. ब्रँड अँबॅसिडर या स्पर्धेचे थॉमस डायस कुलमॅन. उत्कृष्ट फलंदाज 11,111 रुपये, उत्कृष्ट गोलंदाज 11,111 रुपये, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 11,111 रुपये आणि मॅनेजमेंट विनय सिंग आपण पाहत आहेत. आणि अमेरिकन प्रीमियर क्रिकेट लीगसाठी सिलेक्ट झालेला हा पहिला खेळाडू आणि आज अभिमान असावा खऱ्या अर्थानं आज आपण त्यांच्या समवेत आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. लाईव्ह प्रक्षेपण 70-70 काल तारिकभाई सय्यद हे सुद्धा उपस्थित झाले होते. अप्रतिम चांगलं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचक टीम आपल्याला पाहायला मिळते. व्हॉइस ऑफ इंडिया आदरणीय सन्माननीय हरीश पंड्या सर आपण पाहत आहेत.
तर जरूर जुन्नर भूषण ज्यांना मात्र प्राप्त झालं आणि त्यांच्या खऱ्या कामाची पोचपावती त्यांना मिळाली ती जुन्नर भूषणाने टेनिस बॉल क्रिकेटला अतिशय मात्र भुरळ घातले या आवाजाने असे चंदू शेट्टी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 9 राज्यामध्ये ज्यांना पुरस्कार मिळाला असे हिंदीचे ग्रेट समालोचक आपण पाहत आहेत मिस्टर प्रशांत आदवडे सर. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा होता प्रज्योत आंबिरे. वरवर एक्सप्रेस वाईटचा इशारा येतोय फयाज शेख सरांकडून. संघांची धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 22 धावा झालेत, 1 गडी बाद झालाय, 2 एक्स्ट्रा आले, 2 वाईड आले आणि आतापर्यंत 22 धावा, 1 गडी बाद. मुन्ना शेख एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा, तर लेंथ अँड लाईनचा राजा प्रज्योत. टप्पा पडल्यानंतर थोडासा यावेळेला आपण पाहतायत मात्र जरूर चेंडू बाउन्स झाला होता. प्रशांत गरजच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. ही आज स्टारकास्ट मंडळी आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार आज या ठिकाणी लाभले गेलेत. 22 धावा, 1 गडी बाद. राहुल आहिरे यावेळेला उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, चेंडू निघून जाईल प्रथमेश ठाकरेच्या हातामध्ये आणि ह्या वेळेला मुन्ना शेखच्या खेळीला पूर्ण विराम. मिस्टेक झाली, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि गुड्ड्या या वेळेला कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. बावीस धावा, 2 गडी बाद. मुन्ना शेख बाद झाल्यानंतर थोडंसं यावेळेला दबाव असेल जरूर, परंतु प्लेइंग 11ची लिस्ट आपण पडताळली तर सर्व खेळाडू मात्र मातब्बर आहेत. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतायत अशरफ खान, अप्रतिम हँडसम क्रिकेटर, ब्रँड ऑफ कांदिवली, जबरदस्त खेळाडू. गेली कित्येक वर्ष आपण पाहतायत आमचे प्रेक्षक वर्ग आणि त्यामध्ये नासिर शेख सर आपण पाहू शकतायत आणि त्याचप्रमाणे सौरभ ठाकूर यांना आपण पाहतायत. तदनंतर अमित गोलटकर सरांना आपण पाहू शकाल आणि संपूर्ण मंडळी आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेताना त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. ही खासियत आहे 70-70 लाईव्हची. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा होता, खूपच आवाक्याच्या बाहेर होता हा चेंडू, अनपेक्षित बाउन्स झाला. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर युपीचा गोलंदाज धीरज सिंगला आपण पाहिलं होतं, खूप जास्तीत जास्त बाउन्स पाहायला मिळाले. फरमानला सुद्धा आपण पाहिलं, जो हरियाणाचा गोलंदाज होता, त्याचे सुद्धा बाउन्स आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळाले. म्हणजे बाउन्स असणारी ही पिच सिमेंट कॉन्क्रीटची पाहायला मिळते. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 58 धावांचं 59 धावांचं पाठलाग करताना 23 वर धावसंख्या पोहोचले, म्हणजे इथून 36 धावांची गरज असेल. दीपू पाटेकर यांना आपण पाहतायत, अफलातून मेहनत, त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली दखल या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतायत हेमंतजी बनियाल सर आपण पाहू शकतायत. दिल्ली धमाका चे सर्वेसर्वा, ग्रेट पर्सन, अप्रतिम व्यक्तिमत्व पाहायला मिळतं आणि आज त्यांचं वसई क्रीडा नगरीमध्ये उमेळमान क्रीडा संकुलमध्ये त्यांचं आगमन झालंय आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनोदजी सैनी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हेमंतजी बनियाल सर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. सर आपका तहे दिल से स्वागत करते हैं, शुक्रिया अदा करते हैं इस प्रतियोगिता में. दिल्ली धमाका, राहुल जॉम मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक वर्ग धावसंख्या स्कोर कार्डवर 24. या वेळेला आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. पंच काय दर्शवतील? यस नो बॉल त्या ठिकाणी दर्शवत असताना पंचांकडे कोणीही जाऊ नका. अंपायर विथ नो आर्ग्युमेंट प्रशांत गरत, कारण इथे स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन आहे. पंचांशी कोणत्याही प्रकारचं वादविवाद त्या ठिकाणी केला जाणार नाहीये. आपण एक चांगले खेळाडू आहात
तर डेफिनेटली पंचांचा आपण आदर स्वीकार करा. आदरणीय भूपेंद्रजी पाटील, अचोळे गावातील एक अनमोल रत्न आणि नगरसेवक, मी विनंती करेन जर या ठिकाणी आपण उपस्थित असाल तर मी आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगले खेळाडू भूपेंद्रजी पाटील साहेब, त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. शिरसाट मुंबई लायन्स आपण पाहू शकतायत. कृपया करून जर आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा. फार वेळ झालेला आहे. टॉस टाईमचा जो वेळ आहे तो निघून गेला आहे. यस, लेग बायचा इशारा येतोय फयाज शेख सर यांच्याकडून. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 26 झाले. आतापर्यंत 33 धावांची गरज असेल. एका साईडला आपण पाहत आहेत उमर प्रतीक 11 हा संघ, तर एका साईडला PGI ग्रुप 11 हा संघ आपण पाहत आहेत. अतिशय दोन्ही संघांमध्ये सुंदर लढत, टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. थॉमस डायस या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर यावेळेला पाहायला मिळत आहेत. बातचीत करत असताना दीपू पाटेकर, विनय सिंग छोटे यांच्याबरोबर. खूप चांगला चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अशरफ खानला भरपूर वेळा पाहिलेत की लॉंग ऑन आणि त्याचप्रमाणे डीप मिड विकेट या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून खोऱ्याने वाहताना पाहायला मिळतात. परंतु इथे प्रज्योत अंबेरीच्या गोलंदाजीवर थोडाफार कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 2 वाईड आले, नो बॉल आले, परंतु मोठे फटके मारून दिले नाही आहेत. 26 या वेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या झेल खाली विशू जाधव कोणतीही चुकी करणार नाहीये. ब्रँड ऑफ जाधव पाडा धानीव, मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज या ठिकाणी अशरफ खान स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आणि अखेरकार प्रज्योत अंबिरेने विकेट मिळवली. आणि प्रज्योत यावेळेला दर्शवतोय वरून मला या ठिकाणी उमेमानच्या ग्राउंड मध्ये का बोलवलं गेलंय त्याचं यावेळेला प्रात्यक्षिकरण देत असताना. गुड बॉलिंग. धन्यवाद प्रमोद साहेब. जरा 2 मिनिटं घे तुमची. आमच्यात उपस्थित आहेत चित्रकार कौशिक जाधव साहेब. मी ABP माझाचे सन्माननीय प्रभाकर कुडाळ साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान सत्कार करावा. तसेच आमच्यात उपस्थित आमचे लाडके माझ्या आचोळ्याचे नगरसेवक सन्माननीय भूपेंद्र पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान सत्कार करावा. मी प्रभाकर कुडाळकर साहेबांना विनंती करतोय की या दोन्ही व्यक्तींचा आपण सन्मान सत्कार करावा. चित्रकार कौशिक जाधव साहेब यांचा सन्मान सत्कार करतात सन्माननीय प्रकाश कुडाळकर साहेब. ABP माझाचे प्रभाकर कुडाळकर साहेब. सन्मान सत्कार केला जातोय. पाहुण्यांचा सन्मान सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्यांचा सन्मान सत्कार आमचे प्रभाकर कुडाळकर साहेब. प्रभाकर कुडाळकर साहेब आपण अजून विनंती करतोय. आमच्या तो उपस्थित आहेत आमचे सन्माननीय आचोळ्याचे माजी नगरसेवक आणि उत्कृष्ट खेळाडू भूपेंद्र पाटील साहेब यांचा आपण सन्मान सत्कार करावा. न्यूज इन्फोचे सन्माननीय प्रभाकर कुडाळकर साहेब भूपेंद्र पाटीलचा सन्मान सत्कार करतायत. धन्यवाद प्रमोद साहेब. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आपण पाहत होता सूत्रसंचालनाची भूमिका, कारण प्रत्येकाचं येणं जाणं राहत राहील, परंतु या ठिकाणी त्यांचा आदर सन्मान करणं हे आपल्या संस्कृतीने शिकवलं आहे. म्हणून भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. ही भारतीय संस्कृती ही आपण सातत्याने जोपासतोय. म्हणूनच उमेळमान गाव म्हटलं की माणुसकीचं माहेरघर आणि प्रेमळ झरा वाहणारं हे गाव आपण पाहत आहेत. 26 धावा, 2 गडी बाद झाले, 2.4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. प्रज्योत 3 षटकांचा एकंदरीत खेळ झाला, क्षमस्व. आणि इथून जर आपण पाहिलं तर 3 षटकं येणं बाकी आहेत आणि 3 षटकांमध्ये 33 धावांची गरज असेल, म्हणजे 11च्या सरासरीने खेळावं लागेल. अमित गरत आणि साहिल पाटील पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहत आहेत. खूप चांगली स्पर्धा. नरवीर चिमाजी अप्पा चॅम्पियन ट्रॉफी वसई पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. अर्थातच उमेळमानकरांना हा मान सन्मान मिळाला या क्रीडा नगरीचा. कारण आज मुंबईमध्ये गेलात तर अशी बिलकुल मैदानावर तुम्हाला ओपन दिसणार नाहीत, परंतु आज प्रत्येकाचं भाग्य लाभलंय या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. ओपन मैदानात आपण चांगलं क्रिकेट खेळतायत. क्रॉस द लाईन यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. नो डाऊट प्रथमेश पवार अतिशय एक जुना जाणता खेळाडू आणि अनुभवी फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं.
नाना या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले आणि चहू बाजूने खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू अर्थातच प्रथमेश पवार आपण पाहू शकता. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक मोठं नाव, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये, कारण संघ संकटात सापडलाय उमर प्रतीक 11 आणि या संकटातून संघाला बाहेर काढायचं असेल तर डेफिनेटली एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. इथे खाली राहिला होता, काय गोलंदाजी केली यावेळेला जिग्नेश पटेल. आता मात्र यावेळेला चेंडू आहे तुमच्याकडे 16 आणि 16 चेंडूमध्ये विजयासाठी 33 धावांची गरज. एक एक चेंडू निर्णायक यावेळेला पाहायला मिळतोय. एका साईडला श्रेयस कदम सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत, बँड्राचा वंडर बॉय. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं जेव्हा श्रेयस कदम येतो त्यावेळेला सुप्रीमोचं ते दृश्य आठवतं. आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि हरीश पंड्या सरांचं सुद्धा व्हॉइस ऑफ इंडिया असं टायटल लागलं होतं. ते दृश्य मात्र लगेच डोळ्यासमोर येतात. ऑफसाईडला खेळण्याचा मनसुबा बनवला, तिथे मात्र प्रज्योत आंबेरे पोहोचणार नाहीये. थोडंसं मात्र या ठिकाणी पुढे पोहोचले नाहीत आणि जिग्नेश पटेल तेच सांगत होते की मात्र कॅरी करायला होता हा चेंडू. प्रशांत गरजचे कमरेवर हात जात आहेत, कारण प्रथमेश पवार सारख्या एक बलाढ्य खेळाडूला यावेळेला चान्स देणं म्हणजे येणाऱ्या गोलंदाजांवर कर्दन काळा असेल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 27 धावा, 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. उमर प्रतीक 11 या संघाची प्रथम फलंदाजी केली. पीजीआय ग्रुप 11 या संघाने 58 धावा फलकावर लगावल्या. गुड डिलिव्हरी, यावेळेला कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले श्रेयस कदम. बॅक टू द पवेलियन, मॅग्निफिसंट बॉलिंग जिग्नेश पटेल. आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि थोडेसे कुठेतरी लाडके प्रेक्षक राजे थोडेफार कुठेतरी नाराज झाले, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम.
गोलंदाज सज्ज जिग्नेश पटेल. काय गोलंदाजी केले जिग्नेश पटेलने, अफलातून. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. क्षेत्ररक्षक योगेश पेंडकर पुढे सरसावतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फिकी करेल, तत्पूर्वी सिंगल मिळते. त्या ठिकाणी प्रशांत गरजच्या हातामध्ये कॅरी होतोय आणि एका धावेने धावसंख्या 29. 12 बॉल 30 धावेची गरज. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 गेंदे 30 रन की जरूरत. या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आहेत व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर. धन्यवाद आपका. नरवीर चीमा जी, आपका चैंपियंस ट्रॉफी 2023 में दिल्ली की वहां पर अब शुरुआत होने जा रही है. धमाका क्रिकेट क्लब दिल्ली, हेमंत बनियाल साहब की टीम है जिसकी नुमाइंदगी कर रहे हैं सरोज प्रमाणिक और रविराज अहिरे. नासिक का ये भी आशिक है, इसकी भी बल्लेबाजी क्लासिक है और वो रिप्रेजेंट कर रहे हैं शीर्षा स्पोर्ट्स मुंबई लायंस. मैं हेमंत भाई से गुजारिश करूंगा, आपके हाथों से टॉस होगा. हेड इज द कॉल बाय सरोज और हेड है सरोज. आपने टॉस जीता है, क्या डिसीजन लिया है? पहले बैटिंग करूंगा. ग्रेट. और ये बेल्ट में आप फर्स्ट टाइम खेलने आ रहे हैं और जिस तरह की मिट्टी है, काली मिट्टी है, लाल मिट्टी है और सीमेंट का पिच है, आपको लग रहा है धमाका दिल्ली के जो बॉलर्स हैं वो सीमेंट कंक्रीट के पिच के लिए बने हुए हैं और अच्छा गेंदबाजी करेंगे? हाँ, सारे सीमेंट पिच में खेला हुआ है और ऐसे तो दिन में गेम हो रहा है, ऐसे बॉल काला होने से भी कोई ऐसा दिक्कत नहीं है. अगर नाइट होता तो थोड़ा सा दिक्कत होता. और ऐसे मैं सारे बॉलर जैसे दिल्ली में भी मैक्सिमम जगह सीमेंट विकेट में गेम होता है, तो सारे एक्सपीरियंस है. थँक यू सो मच सरोज. रवी, अर्थात मुंबई लायन्स, मुंबईचा सिंह, आणि कसा पद्धतीने तू बघतोय या स्पर्धेकडे? 6,666,000 रुपये पहिलं पारितोषिक आहे आणि पुढच्या वर्षी 10 लाखाची टुर्नामेंट होणार आहे. तर तुला असं वाटते की आता पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा, जो महाराष्ट्रातला सर्वात शेवटचा जिल्हा आताच उदयास आला आहे, तिथे सुद्धा क्रिकेट सुजलाम सुफलाम होत चाललं आहे? खूप इथं मजा येणार आहे खेळायला. तर 6 लाखाची टुर्नामेंट पहिल्यांदा झाली, तर खूप चांगलं वाटतं आहे. आणि रवीकडून आम्ही काय अपेक्षा ठेवाव्यात? काय आता खेळू, सगळे मिळून सगळे चांगला खेळू, जिकायचा प्रयत्न करू. थैंक यू सो मच. तो दोस्तों, टॉस जीता गया है धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली द्वारा. उन्होंने फील्डिंग करने का फैसला किया है. थैंक यू सो मच हेमंत बनियाल साहब. आइए अब आप तशरीफ़ रखें जी. एक ऐसे ओनर है टीम के जो खिलाड़ियों के हित की हमेशा चिंता करते हैं. वेलकम हेमंत जी. लेट्स गो बैक टू प्रमोद शेडगे. धन्यवाद. या वेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट करू शकले नाहीत आणि सरळ चेंडू निघून जातोय. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. दिनू कांबळे बॅक टू द डगआउट. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रज्योत आंबेरे. आक्रमकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना 10 बॉल विजयासाठी आता मात्र 30 धावेची गरज पाहायला मिळते. काय गोलंदाजी केले प्रज्योत आंबेरे. PGI 11 ग्रुपने सुपर बॉलिंग करत असताना आपण पाहत आहेत फलंदाजांना जकडवून ठेवलं. आज स्टार कास्ट ही या वेळेला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार या स्पर्धेला लाभले गेलेत. एका साईडला भावेश पवार, प्राऊड ऑफ भिवंडी. अप्रतिम जबरदस्त खेळाडू. आज या खेळाडूवर पूर्णपणे नजरा असतील गुरसईकरांच्या, कारण जेव्हा संदेश केनेचे मुख्यमंत्री चषकामध्ये इंटरव्ह्यू घेतले आणि त्याने सांगितलं पूर्णपणे आमचा गाव आणि आमच्या गावाबरोबर महिला वर्ग सकाळच्या 7-7, 8-8 वाजेपर्यंत मॅचचे सामने पाहत असतात. जेव्हा आम्ही बाहेर जातो नाईटच्या स्पर्धेमध्ये, डेच्या स्पर्धा म्हणा, परंतु आम्ही चांगलं क्रिकेट खेळतोय याचा मात्र अभिमान बाळगत आहे सर्व महिला वर्ग गोरसईच्या. आणि गोरसई गाव आणि पूर्ण भिवंडी तालुका मात्र आमच्या पाठीशी असतो ही अभिमानाची गोष्ट मात्र संदेश केनेने सांगितली. गोरसई 20 संघ जेव्हा खेळला मुख्यमंत्री चषक आणि अंतिम 4 मध्ये त्यांनी दरवाजे ठोठावले गेलेत, ते उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा इन ॲक्शन नाईटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील मुख्यमंत्री चषकामध्ये. जे जिग्नेशजी म्हात्रे आपण पाहत आहेत, त्याचप्रमाणे चेतन पाटील, निलेशजी चव्हाण, कल्पेश म्हात्रे आणि मनीष म्हात्रे ही संपूर्ण आयोजक मंडळी. 29 धावा, 6 गडी बाद झालेत. इथे सिच्युएशन थोडीशी डाऊन झाले, मात्र कंडिशन आपण पाहू शकता थोडीशी कुठेतरी नाजूक झाले आणि अशा वेळेला मात्र कोणता फलंदाज मात्र बाहेर काढेल, तर या ठिकाणी फलंदाज येत असताना पाहायला मिळतोय. एका साईडला फलंदाज आहे रवी लिंगाला. जबरदस्त एक आक्रमकतेचा सितारा, परंतु आज काहीतरी करून दाखवावं लागेल. म्हणतात ना, कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर, ती विल पॉवर आता कुठेतरी रवी लिंगाला या फलंदाजाला दाखवावी लागेल. 10 बॉल 30. प्रज्योत आंबेरे, चला टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं.
70-70 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. विनय सिंग यांना आपण पाहू शकतात, अतिशय मेहनत या स्पर्धेला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. ते बाउन्स वेग जरूर होता आणि कल्याणी घोरपडे सर या ठिकाणी दर्शवतात एक्झॅक्टली मात्र यावेळेला ॲक्युरेट डिसिजन देत असताना की अनपेक्षित बाउन्स जेव्हा होतो ना त्यावेळेला डेफिनेटली आपण पाहतायत उसी घेणाऱ्या चेंडूवर बऱ्याच वेळेला आपण पाहतायत तो आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 30 धावा. आता येथून जर आपण पाहिलं तर 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 29 धावा. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा कराव्याच लागतील. शिरसाट मुंबई लायन्सचे ओनर विशाल शाह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. ऑन साईटला मात्र यावेळेला मनगडचा वापर करत सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला. अंकित पाटील ब्रँड ऑफ अचोळे मात्र पुढे सरसावला गेला, तिथे सिंगल मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर 31च्या घरामध्ये पोहोचली गेले. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धावेची गरज. भावेश पवार इथून मात्र सामना टर्न करेल का, आपल्या बाजूने झुकवेल का उमर प्रतीक 11 संघ यावेळेला मात्र आपण पाहतायत फलंदाजी करताना, कारण भावेश पवार या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. जोवेलीच्या मैदानात एक 4 व्हीलर मिळवणारा हा खेळाडू आपण पाहतात मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता 4 व्हीलरचा. तोच मात्र प्राऊड ऑफ भिवंडी गोरसे बीचा खेळाडू. मात्र फुलटॉस चेंडू ऑन साईडला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त रेफर केला गेलाय की कमरेच्या वरती आहे की नाही. षटकार तर मिळतोय परंतु डिसिजन पेंडिंग राहिलाय, कारण इथे जर आपण पाहिलं कमरेच्या वरती असेल आणि दिल्ली धमाका संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. दिल्ली धमाका ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. पंच अमित गोलटकर सर, नासिर शेख सर येतात या ठिकाणी आपण पाहू शकाल. टीव्ही अंपायर म्हणून काम बजावतील. इथे मात्र जबरदस्त सामना होत असताना मी म्हटलं पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे. कुल मॅन म्हणून नेहमीच भावेश पवारला आपण पाहिलंय. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. इथे जर 6 येत आहेत तर धावसंख्या फ्लाय होईल 37 वर. इथून जर 7 धावा येत आहेत तर 38 वर पोहोचेल. म्हणजे टार्गेट जे आहे ते समीकरण बदलेल. प्रज्योत अंबिरे मात्र भावेश पवारने एका षटकारावर संपूर्ण खेळाडूंना विचार विनिमय करण्यास भाग पाडले गेलंय. विशू जाधव येत आहेत, प्रशांत गरत येत आहेत, प्रथमेश ठाकरे येत आहेत, योगेश पेणकर येत आहेत आणि त्या ठिकाणी प्रज्योत अंबिरेला समजावत आहेत की तुझी गोलंदाजी जी आहे तुला ती मात्र लेंथ ऑन लाईन बाळगायची आहे, स्वीकारायची आहे. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. हा दिलासा देणं खूप गरजेची गोष्ट आणि सर्वांचे लक्ष लागलेत ते टीव्ही अंपायरकडे. 70-70 लाईव्हची संपूर्ण टीम फेअर डिलिव्हरी. थोडासा दिलासा मिळाला असेल. षटकार येतोय, षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 37 धावा. म्हणजेच इथून 22 धावांची गरज असेल येणाऱ्या चेंडूंमध्ये. 8 चेंडू 22 धावा. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 8 बॉल 22. भावेश पवार पुन्हा एकदा सज्ज. प्रज्योत अंबिरे भल्या भल्या मात्र फलंदाजांना ज्यांनी घाम फोडलाय, परंतु इथे षटकार आल्यानंतर काय रणनीती असेल, कमबॅक कसं करावं हे अपकमिंग यंग टॅलेंटने शिकावं. कारण षटकार आल्यानंतर खचून न जाताना पुन्हा एकदा आपल्या मनाला उभारी मिळाली पाहिजे. त्यासाठी तुमचा कमबॅक खूप महत्वाची भूमिका. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. हे साध्य करतोय प्रज्योत अंबिरे. वरोर एक्सप्रेस आउट ऑफ इंडिया जाऊन खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. 22 धावा, 7 बॉल 22. फुलटॉस बॉल होता. यावेळेला प्रथमेश ठाकरेला निवडलं ब्रँड ऑफ वॉरेट आणि आता मात्र इथे चुकी घडली की काय. भावेश पवारने सांगितलं मला जीवनदान दिलंय आणि इथे मात्र काय घडलं गेलंय. कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं होतं मुख्यमंत्री चषकामध्ये एक झेल सुटल्यानंतर राहुल कश्यपने मॅच विन करून दिली होती. आता इथे सिच्युएशन काय आहे. 6 बॉल 21 रन्स. व्हॉट अ मॅच. कॅचेस विन द मॅचेस. हॅलो 91-91चे बाबा स्पोर्टचे मालक सन्माननीय कमलाकर जाधव यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय आणि शब्द सुमन तुमचं स्वागत करतोय. वेलकम कमलाकर जाधव साहेब, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी बिस्तूर जाधव साहेब, एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. देवदळ गावातील 9191 बाबा 9191 चे प्रोप्रायटर आहेत आणि सुंदर व्यक्तिमत्व.
शिरसाट मुंबई लाईनचे विशाल शाह साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. नुकतीच आम्ही अनाउन्समेंट केली, त्यांना सुद्धा मी विनंती करेन आपण सुद्धा व्यासपीठावर या. आता 6 चेंडू आणि 6 बॉलमध्ये 21 धावा. भावेश पवारकडे ती ताकद आहे, पोटेन्शियल आहे. प्रथमेश ठाकरेने मात्र यावेळेला झेल जरूर सुटला, त्या ठिकाणी जाणून बुजून सोडला नाही आहे. कारण प्रथमेश ठाकरे एक बेस्ट फिल्डर मधला एक खेळाडू. 10 PL चा तो झेल तुम्ही पाहिला असेल, सूर उडी मारून जो टिपला गेला होता आणि व्हायरल झाला, भरपूर लाईक्स मिळाले, व्ह्यूज मिळाले त्या झेलला. आता इथे मात्र 6 बॉल 21. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून जे ऑनलाईन श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. संयोजन समितीच्या वतीने नरवीर चिमाजी अप्पा चॅम्पियन ट्रॉफी वसई पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि पॉप्युलर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच आपण पाहू शकतायत याच मैदानात पाहायला मिळते. नेक्स्ट इयर मध्ये फार चेंजेस असेल. 10 लाखाची स्पर्धा, मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर पाहायला मिळेल. अप्रतिम दिनेश गुप्ता सरांनी मात्र ही माहिती दिली पहिल्या दिवसामध्ये. जे आपण पाहतात ऑफिशियल पार्टनर आहेत समर इन्फ्रास्ट्रक्चरचे एक चांगले व्यक्तिमत्व, ग्रेट पर्सन अँड हेल्पफुल पर्सन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. 38 धावा, 6 गडी बाद, 6 बॉल 21. PGI ग्रुप 11 तर एका साईडला उमर प्रतीक 11. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. कारण लीग स्टेज आहेत आणि लीग स्टेज मध्ये तुम्हाला संधी प्राप्त होते डेफिनेटली, परंतु विजयी झाल्यानंतर एक तुमचे होप्स वाढतात. विश्वनाथ जाधव, पहिलाच बॉल यावेळेला मात्र भावेश पवारच्या बॅटमधून आलेला. पहा झेल सोडण्याचा परिणाम काय. सरळ चेंडूला फेकून दिला. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. चॅम्पियन ट्रॉफी षटकार. आमच्या आता धन्यवाद डीजे. आमच्यात उपस्थित आहेत आमच्या उमेदवारचे एक लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटचे सर्व विनोद किनी सरांचं आगमन झालं आहे. मी किनी सरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर आमंत्रित व्हायचं आहे. आमच्या गावचे लेदर आणि टेनिसचे एक विश्वविजेते असे क्रिकेटर विनोद किनी साहेबांचं इथे आगमन झालं. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतोय. वेलकम किनी सर. निश्चित स्वरूपात एक आदर्श व्यक्तिमत्व विनोदजी किनी सर. रॉस्टन डायस सारखा खेळाडू अप्रतिम घडला गेला, आपण पाहू शकलात. आणि विनोद किनी सरांचं आगमन झालं या ठिकाणी. चांगले कोच आपण पाहतायत आणि चांगल्या कोच बरोबर माणुसकीचं नातं. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर यावेळेला रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता 4 बॉल 15 धावेची गरज असणार आहे. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. ही महत्वपूर्ण लढत लीग स्टेजच्या मॅचेस असल्या तरी सुद्धा मात्र पहिल्या मॅचचा जो आनंद असतो तो वेगळाच काहीतरी सांगून जातो. भावेश पवार यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत प्रज्योत अंबेरे पुढे सरसावेल आणि तिथे मात्र मिळेल सिंगल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 45. आता 3 बॉल 14. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलं. ही विश्वनाथ जाधवची मात्र यावेळेला टेक्निक पाहायला मिळते. म्हणूनच तर जाधवपाडा धानीव ते जो प्रवास शारजा कतारच्या स्टेडियम पर्यंत 10 PL पर्यंत पोहोचला गेला तोच विश्वनाथ जाधव. आणि पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवली होती. आणि व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सरांनी मात्र जेव्हा त्याचं कौतुक केलं एक छोट्याशा गावातून तो त्या ठिकाणी पोहोचला होता. म्हणजेच काय तर नंदकुमार पाटील, पंकजदादा पाटील हे सर्व श्रेय त्यांना सुद्धा जाईल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 45. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूमध्ये 14 धावेची गरज. सुपर मॅच. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे मात्र फसतोय, कोणती चुकी करणार नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डगआउट. गॉन. दोन बॉल 14.
जबरदस्त आपण पाहू शकला, झेल टिपला गेला, अप्रतिम आपण पाहू शकतायत. गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय. 2 बॉल 14. विश्वनाथ जाधव, काय भावेश पवारने पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर जे आक्रमकता यावेळेला गोलंदाजीवर दाखवली आणि अफलातून गोलंदाजी करत असताना विश्वनाथ जाधव, प्रथमेश ठाकरेने कौतुक यावेळेला जरूर केलं असेल, कारण झेल सुटल्याचा परिणाम थोडाफार दिसला होता. परंतु क्रिकेटमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक झेल जाणून बुजून सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कुठेतरी लूज होतं, त्याचा आय कोऑर्डिनेशन यावेळेला मात्र डोळ्यांची नजर असते ती डळमळीत होते. विश्वनाथ जाधव, शेवटचा बॉल आणि यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण पाहतायत सामना फिनिश केलाय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं, आपल्या बोटांतील जादू दाखवली आणि खऱ्या अर्थानं PGI ग्रुप 11 संघ या ठिकाणी आपण पाहतायत पहिल्या सामन्यामध्ये पकड मजबूत केली गेले, विन होत असताना आपण पाहू शकतायत. कॉंग्रॅच्युलेशन. तर एका साईडला उमर प्रतीक 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हार्ड लक. आमच्यात उपस्थित आहेत 91-91चे बाबा स्पोर्टचे मालक सन्माननीय कमलाकर जाधव साहेब यांचा आम्ही सन्मान सत्कार करतोय. मी समर इन्फ्रास्ट्रक्चरचे सन्माननीय दिनेश गुप्ता साहेबांना विनंती करतोय की आपण सन्माननीय कमलाकर जाधव साहेबांचा सन्मान सत्कार करावा. 91-91 बाबा स्पोर्टचे मालक सन्माननीय कमलाकर जाधव साहेब यांचा सन्मान सत्कार करतील. समर इन्फ्रास्ट्रक्चरचे सन्माननीय दिनेश गुप्ता साहेब यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान सत्कार करावा.